टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकतोय धाराशिव मधील ही बातमी। सुकटामध्ये शिवसेनेनं आपली विजयी पताका रोवली आहे। विजयमाला मारकड यांचा या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। क्षणोक्षणीच हे अपडेट्स आपण यावेळी लोकशाही मराठीवर पाहतोय। यानंतर शिरूर मधून एक बातमी समोर येते। न्हावरा जिल्हा परिषदेत भाजपला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या वृषाली वाळके या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत, त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का समजला जातोय। बाबूराव पाचरणे यांच्या पत्नी मालती पाचरणेंचा मात्र या ठिकाणी पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय। न्हावरा जिल्हा परिषदेत त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। वृषाली वाळके ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत त्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत, तर बाबूराव पाचरणे यांच्या पत्नीचा मालती पाचरणेंचा या ठिकाणी पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीच्या वृषाली वाळके या त्या ठिकाणी विजयी ठरलेल्या आहेत। तर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या या जागा 731 पैकी 485 जागांचा निकाल हाती आलेला आहे। भाजपला 176 जागा, शिवसेना 109 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 95 जागा आतापर्यंत त्यांना मिळालेल्या आहेत। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, धाराशिवच्या तेर मध्ये भाजपच्या अर्चना पाटील यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। अर्चना पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात हा जल्लोष करण्यात येतोय। सर्व हे कार्यकर्ते आनंदी असल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। धाराशिवच्या तेर मध्ये अर्चना पाटील यांच्या विजयानंतर हा जल्लोष करण्यात येतोय। तर अर्चना पाटील यांनी सक्षणा सलगर यांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे। अर्चना पाटील या निवडून आलेल्या आहेत। त्यानंतर हा जल्लोष त्यांच्या समर्थकांकडून कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय। धाराशिव तेर मध्ये भाजप विजयी ठरल्याचं हे दृश्य। तर ही आणखी काही जल्लोषाची आपण दृश्य पाहतोय। तिकडे रायगड मध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा या ठिकाणी विजय झालाय। बारामतीची जल्लोषाची दृश्य, धाराशिव माळशिरस राम सातपुते यांच्या जल्लोषाची ही दृश्य। सोलापुरात देखील जल्लोष केला जातोय। छत्रपती संभाजीनगर, सातारा, रत्नागिरी अनेक ठिकाणी आज जल्लोषपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते आणि जे कार्यकर्ते या निवडणुकीत आता विजयी झालेले आहेत त्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा जल्लोष करण्यात येतोय। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाचा हा धुराळा आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी गुलालांची उधळण केली जातेय। भाजपकडून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येतोय। भाजपचं वर्चस्व या ठिकाणी आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्येच पाहायला मिळत आहे। बारामती, रायगड, धाराशिव, माळशिरस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।